कोल्हापुरातील पंचगंगा नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर आलेला असतानाच आता कोल्हापूरची ओळख असलेला रंकाळा तलाव देखील प्रदूषणाच्या विळख्यात सापडलेला आहे। कारण या रंकाळा तलावामध्ये सांडपाणी त्याचबरोबर मैला मिश्रित पाणी आहे ते थेटपणे तलावात मिसळते आणि त्यामुळे या तलावातील मासे देखील आता मरू लागलेले आहेत। आपण ही रंकाळा तलावाच्या दक्षिण बाजूची दृश्य बघू शकतो कशा पद्धतीने या सगळ्या रंकाळा तलावातील पाणी जे आहे ते प्रदूषित होते आणि त्यामुळे अशा पद्धतीने रोज हजारो मासे जे आहेत ते मृत्युमुखी पडतात आणि ते आता अशा पद्धतीने काठावर आले आहेत। आणि या सगळ्यामुळे या रंकाळ्याच्या परिसरामध्ये दुर्गंधी देखील मोठ्या प्रमाणावर पसरलेली आहे। खरं तर कोल्हापुरातील रंकाळा तलावाची एक वेगळी ओळख आहे। रोज हजारो पर्यटक या तलावाच्या ठिकाणी भेट देत असतात। मात्र गेल्या 4 ते 5 दिवसापासून या सगळ्या पर्यटकांना रंकाळा तलावातील मेलेले हे असे मासे आहेत ते पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी देखील या ठिकाणी सुटलेली आपल्याला पाहायला मिळते। आणि त्यामुळे एका बाजूला कोल्हापुरातील पंचगंगा नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनलेला असतानाच आता रंकाळा तलाव देखील या सगळ्या प्रदूषणातून सुटलेला नाही असं म्हणावं लागेल। आणि त्यामुळे याचा एक मोठा फटका जो आहे तो इथल्या स्थानिक रहिवाशांना बसतोय। जे काही स्थानिक रहिवासी इथं राहतात त्यांना या सगळ्या दुर्गंधीचा सामना करावा लागतो आणि त्यामुळे आजारी देखील ते पडतायत अशा पद्धतीची परिस्थिती सध्या पाहायला मिळते। आणि त्यामुळे रंकाळा तलावात जे काही हे सांडपाणी किंवा मैला मिश्रित पाणी विना प्रक्रिया सोडलं जाते त्यावर कुठेतरी निर्बंध घातला जावा अशा पद्धतीची मागणी जी आहे ते आता स्थानिकांकडून होताना दिसते। आणि त्यामुळे आता जिल्हा प्रशासन किंवा लोकप्रतिनिधी तरी या सगळ्या प्रदूषणांकडे लक्ष देणार का हेच पाहणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।